SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। नाशिक मनपा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे। आपण SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मार्फत दररोज प्रत्येक नवनवीन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जाणून घेत आहोत की त्यांची भूमिका काय असणार आहे, नाशिक मनपा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे त्यांचा अजेंडा असणार आहे आणि ते सामोरे जाणार आहे येणाऱ्या नाशिक मनपा निवडणुकीमध्ये। वेळोवेळी आपण प्रत्येक पक्षाचा कुठलाही सामाजिक कार्यकर्ता असो जो उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे अशा प्रत्येक उमेदवाराची आपण मुलाखत जाणून घेणार आहोत। परंतु आज आपण सातपूर गावामध्ये आहोत। सातपूर गावामध्ये येण्याचे एकमेव कारण म्हणजे माझ्या पाठीमागे बघू शकता की आपण जर हे देवी मंदिर आहे, बाजूलाच या ठिकाणी मारुती मंदिराचं काम देखील सुरू आहे आणि समोर जे छत्रपती शिवाजी महाराज मंडई आहे या ठिकाणी देखील माझ्या डाव्या हाताला जर बघितलं तर आणि असंख्य गावकरी या ठिकाणी बसलेले असतात। नेहमीच ह्या परिसराला गावठाण म्हणून संबोधलं जातं। याच गावठाणाचे संत सावता क्षत्रिय काशीमाळी समाजाचे अध्यक्ष, ज्यांची 4 महिन्यापूर्वी या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे, असे निलेश बंधुरे, निलेश नेताजी नावाने ते प्रसिद्ध आहेत। या निलेश नेताजी बंधुरेंची आपण मुलाखत घेऊन जाणून घेणार आहोत की त्यांचा अजेंडा काय असणार आहे, त्यांची भूमिका काय असणार आहे। कारण त्यांनी इच्छा दर्शवलेली आहे या नाशिक महापालिका निवडणूक होणाऱ्या आगामी काळात ज्या निवडणुका होत आहेत त्यासाठी त्यांनी उमेदवारी करण्याची इच्छा दर्शवली आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता क्षत्रिय काशीमाळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणचे ते अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत या ठिकाणी कशा प्रकारे ते या महापालिका निवडणुकी बघतात आणि कशा प्रकारे ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहे। तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिक। या ठिकाणी आहेत सातपूर गावचे भूमिपुत्र निलेश नेताजी बंधुरे, जे की येणाऱ्या महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर तर केलेली आहे। परंतु नेताजी, आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला सर्वप्रथम की जनतेने तुम्हालाच का निवडून द्यावे आणि तुम्ही नगरसेवक पदी का विराजमान व्हावे, अशी तुमची काय भावना आहे, काय सांगाल? सर्वप्रथम जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान। आज समस्त भारत देशातील जेवढा बहुजन समूह आहे त्यांचे मार्गदर्शक, त्यांचे कैवारी ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी आहे। सर्वप्रथम त्यांना मी मानवंदना करतो आणि त्यांच्या पवन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत तुम्ही जो विचार केला आहे की नाशिक मनपामध्ये तुम्ही उमेदवारी जाहीर करणार आहात, की तुम्ही या निवडणूक लढविणार आहात, पण तुमचा अजेंडा, भूमिका आणि जनतेने तुम्हाला का नगरसेवक म्हणून निवडून द्यावं यामागे काय रहस्य आहे, काय सांगाल तुम्ही? नक्कीच येणाऱ्या नाशिक महानगरपालिका 2026च्या निवडणुकीमध्ये मी स्वतः निलेश वामनराव बंधुरे, अध्यक्ष माळी समाज सातपूर गाव, प्रभाग क्रमांक 11 ड पुरुषातून निवडणूक लढणार आहे। आणि याचे कारण असे निवडणूक लढण्याचे की गेल्या 15-20 वर्षापासून मी समाजकारणात आणि राजकारणात आहे। गेले 8 ते 10 वर्ष मागील मी भारतीय जनता पक्षाचं काम केलं। भारतीय जनता पक्षाने मला मंडल उपाध्यक्ष, युवा मोर्चाचा अध्यक्ष, नाशिक शहर उपाध्यक्ष असे अनेक पद दिले आणि मध्यंतरी काही कारणास्तव पक्षातून माझं निलंबन झालं, पण त्यानंतर मी कुठल्याही पक्षामध्ये काही प्रवेश केलेला नाही। आजही माझ्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दलच प्रेम आहे। राहिला विषय निवडणुकीचा, तर आपण बघू शकता की 1992ला सातपूर गाव हे नाशिक महानगरपालिकेमध्ये वर्ग करण्यात आलं आणि 92 ते 2025 हा खूप मोठा कार्यकाळ या नाशिक महानगरपालिकेचा गेलेला आहे। पण ह्या सातपूर ग्रामस्थांची जी 1600 एकर जागा होती ती सातपूर औद्योगिक भवनासाठी दिलेली आहे 1960-65 मध्ये। पण आतापर्यंत जोही लोकप्रतिनिधी ह्या सातपूर विभागामध्ये नगरसेवक म्हणून गेलेला आहे 92 पासून तर 2025 पर्यंत, त्यांनी अशी कुठली ठोस भूमिका या सातपूर भूमिपुत्रांसाठी, या सातपूर ग्रामस्थांसाठी केलेली नाहीये। प्रत्येक नगरसेवक हा जो आहे हा फक्त एकतर स्वतःच एक अस्तित्व तयार करण्यासाठी निवडणूक लढला किंवा त्या निवडणुकीतून त्या 5 वर्षाच्या कालावधीमधून माझ्याकडे आर्थिक कसा फायदा होईल या गोष्टीसाठी त्यांनी राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये सहभाग घेतला। आता आपण बघू शकता की सातपूर गावामध्ये आतापर्यंत
या गावठाणामध्ये एकही नगरसेवक हा दुबार रिपीट झालेला नाहीये. तुम्ही 92 ला बघू शकता, रामचंद्र नाना निगळ हे नगरसेवक होते, 97 ला कमलताई किसनराव विधाते होते, 2002 ला सुरेश नाना बंधुरे होते, 2007 ला सुवर्णा मोराडे होती, नंतर 2012 ला हा भाग अंबडलिंक रोडला जोडला गेला तेव्हा सचिन बोर होते, आणि 17 ला सीमा निगळ, सलीम शेख हे लोक होते. म्हणजे एकही नगरसेवकाला इथं दुबार संधी मिळालेली नाहीये. आतापर्यंत ह्या प्रभागाची ठिकठिकाणी जोडण्यात आल्यामुळे एकही नगरसेवकाला इथे 10-15 वर्ष कार्य करायला वेळ मिळाला नाही. 25 वर्ष सातपूर ग्रामस्थांनी, सातपूर परिसरातील नागरिकांनी लोंढे कुटुंबियांना नगरसेवकपद दिलं. 20 वर्ष तर प्रकाशजी लोंढे नगरसेवक होते आणि त्यानंतर दीक्षाताई लोंढे या नगरसेवक होत्या. पण त्यांनी 25 वर्षामध्ये जे पण पूर्ण लक्ष घातलं ते त्यांच्या वस्त्यांमध्ये घातलं. सातपूर गावठाणासाठी किंवा सातपूर भूमिपुत्रांसाठी असं ठोस कार्य त्यांच्याकडून पण काही झालेलं नाही. त्यामुळे या सातपूर गावाचा एक विकास म्हणजे अजूनही सातपूर गावाची ओळख गावठाण म्हणूनच आहे. म्हणून या गावठाणाचं शहरीकरणामध्ये रूपीकरण करणं यासाठी मी निवडणूक लढणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता की हाकेच्या अंतरावर सातपूर MIDC औद्योगिक भवन आहे. सातपूर ग्रामस्थ भूमिपुत्र आहेर, निगळ, बंधुरे, काटे, विधाते, काळे हा जो पूर्ण वर्ग आहे, या पूर्ण वर्गामध्ये एकही असा माणूस नाही की त्याचं या औद्योगिक भवनामध्ये वचक आहे की औद्योगिक भवनामध्ये मोठं काम आहे. आतापर्यंत चारही बाजूच्या लोकांनीच या औद्योगिक भवनाला आळा घातलेला आहे. म्हणून मी नगरसेवक झाल्यानंतर इथल्या भूमिपुत्रांना न्याय देईल. राहिली दुसरी गोष्ट की तुम्ही बघू शकता सातपूर गावठाणामध्ये आजही विद्युत तारा या चारही बाजूला पसरलेल्या आहे. 25-30-35 वर्षापूर्वीचे तेच पोल आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम सातपूर गावात जेवढ्याही विद्युत तारा आहे यांना अंडरग्राऊंड करायचं आहे. हे माझं स्वप्न आहे आणि हे मी पूर्ण करणार. त्याचबरोबर आणि एक इथे थांबवतो निलेश नेताजी तुम्हाला. एक तुमचा मागे तुम्ही प्रश्न उचलला होता की सातपूरमध्ये दारूबंदी व्हावी. आता जर बघायला गेलं की 4 ते 5 देशी दारूचे दुकानं आहेत, असंख्य वाईन शॉप आहेत. यामध्ये तुम्ही काय प्रयत्न केला मग नंतर दारूबंदीसाठी काय सांगाल? 2016च्या आसपास मी दारूबंदीसाठी या ठिकाणी प्रयत्न केला होता. मी जवळपास 15,000 स्वाक्षऱ्या घराघरात जाऊन घेतल्या होत्या. पण काही कारणास्तव आणि काही त्यांच्या त्या याच्यामध्ये परमिशन वगैरे नाही, त्यांच्या काही नियमामध्ये त्या गोष्टी बसल्या नाही, त्यामुळे तो विषय पेंडिंग राहून गेला. पण ही खरंच दुःखाची गोष्ट आहे की सातपूर हा शेतकरी वर्गाचा मोठा परिसर आहे आणि या ठिकाणी 4 देशीचे आणि 2 वाईन शॉप म्हणजे ही जी तरुण पिढी आहे पूर्ण व्यसनस्त झालेली आहे. त्यामुळे मी नक्कीच या गोष्टीसाठी प्रयत्नशील राहील की सातपूर गावातले जे दारूचे दुकान आहे ती या ठिकाणून हद्दपार करून दुसऱ्या ठिकाणी कसे नेण्यात येतील. याने एकंदरीत हसण्यासारखी गोष्ट आहे. तुमचं काही नुकसान होईल का असं दारुडे मग तुम्हाला मतदान करणार नाही असं काय वाटतं का? परंतु त्यांचे संसार वाचतील बा, त्यांच्या ज्या घरच्या महिला असतील, ज्या लक्ष्मी असतील त्या तुम्हाला मतदान करतील. एकंदरीत याबद्दल काय सांगाल? नाही, याच्यामध्ये मतदानाचा किंवा माझ्या स्वार्थाचा काही विषय नाही. या ठिकाणी माझे मुलं या ठिकाणी एज्युकेशन करताय, अनेक मुलं या ठिकाणी एज्युकेशन करताय, सातपूर ग्रामस्थांचे, सातपूरमध्ये राहणार नागरिकांचे. त्या मुलांना येण्या जाण्यासाठी जो रस्ता आहे मेन त्या रस्त्यावर 3-3 दारूचे दुकान आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे माझी शेती आहे, इथं माझं घर आहे. पण माझ्या घरातून जेव्हा माझी मुलं सकाळी मॉर्निंगला स्कूलला निघतात तर पहिलं इथं नदीवर देशी दारूचं दुकान लागतं, दुसरं इथं वाईन शॉप लागतं आणि तिसरं देशी दारूचं दुकान लागतं. म्हणजे 3-3 दारूच्या दुकानाचं सकाळी सकाळी त्यांना दर्शन घ्यायला लागतं. म्हणजे मंदिर आउटसाईडला राहिले, फ्रंटला दारूचे दुकान आलेले. ही खूप मोठी विचार करायची गोष्ट आहे. पण नक्कीच यासाठी मी 100% लढा देणार आणि हे दुकानं या ठिकाणून स्थलांतरित कसे करता येतील यासाठी मी 100% प्रयत्न करणार. निश्चितच. एकंदरीत मग तुमची जी भूमिका असणार आहे महापालिका निवडणुकीत, ती सत्ताधारी पक्षाकडनं लढण्यासाठी असणार आहे की तुम्हाला तिकीट एखाद्या पक्षाने दिलं त्यांच्यासाठी लढणार आहात की तुम्ही अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी कराल? याबद्दल काय सांगाल? नक्कीच निवडणूक तुम्ही 100% लढणार आहे आणि मी राजकीय पक्षाकडूनच लढणार आहे. आता माझं चालू आहे वरिष्ठांशी बोलणं. लवकरच माझा राजकीय निर्णय पण या ठिकाणी होणार आहे. आणि राहिला विषय की यावेळीची जी निवडणूक आहे यावेळेस मला समाजाने खूप मोठं मान दिलेलं आहे. जवळपास 2,25,000 लोकसंख्येच्या माळी समाजाचा अध्यक्ष झालेलो आहे मी एवढ्या कमी वयामध्ये. तर मी खूप या समाजाचा ऋणी आहे आणि मी अध्यक्ष आणि आमच्याबरोबर जी आमची 15 जणांची कोर कमिटी आहे हा एक निर्णय घेणार आहे आणि या निर्णयावरच आम्ही राजकीय निवडणूक मी लढवणार आहोत. तेव्हाच आमचा पक्ष कुठला राहील आणि निवडणुकीची रूपरेषा करायला ही ठरवणार आहोत. पण नक्कीच ही निवडणूक ही माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा माझ्या स्वतःच्या नावासाठी किंवा माझ्या अस्तित्वासाठी नसेल. ही निवडणूक सातपूरच्या भूमिपुत्रासाठी असेल, सातपूरच्या विकासासाठी असेल आणि आतापर्यंत सातपूर
मधील नगरसेवकांना सदैव झुकतं माप देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता नाशिकलाच आजपर्यंत महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेतेपद मिळालेलं आहे. सातपूर एक असं शहर आहे की तिथून 50% हा महसूल नाशिक महानगरपालिकेला जातो. तीच परिस्थिती अंबड ग्रामस्थांची आहे. अंबड ग्रामस्थांनी पण अंबड MIDC साठी एवढा मोठा भूखंड दिलेला आहे, पण अंबड गावातूनही आजपर्यंत मोठं पद त्यांच्या नशिबात आलेलं नाही. त्यामुळे यावेळेस नक्कीच माझ्यासारखा तरुण, तडफदार, उच्च शिक्षित आणि सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारा व्यक्तिमत्वालाच ही जनता निवडून देईल. आणि नक्कीच पुढच्या 25 वर्षाचं विजन या 5 वर्षामध्ये मी करेल. या स्मार्ट सिटीमध्ये एक सातपूर शहर असं राहील, हे सातपूर एक गाव असं राहील की याचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये निघेल. यासाठी मी सदैव कार्य तत्पर राहील. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, SPN न्यूज नाशिक मार्फत आतापर्यंत तुम्ही मुलाखती इतर उमेदवारांच्या बघितल्या असतील, मग SPN न्यूज नाशिक मार्फत तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? शशिकांत निर्मल हे SPN न्यूजचे संचालक आहे, माझे मित्र आहे. लहानपणापासून आम्ही सोबतच खेळलो, मोठं झालो आणि एक छोट्या कुटुंबातून, एक गरिबीतून आज ते पत्रकार व्यवसायामध्ये आलेले आहे. त्यांचं जे कार्य आहे ते खूप चांगलं आहे आणि SPN न्यूजचं निस्वार्थी, जनतेचे जे प्रश्न आहेत ते निस्वार्थी मांडतात. कोणाचा दबाव त्यांच्यावर येत नाही. खरंच मी 100 पैकी 100 मार्क आपल्या न्यूजला देतो आणि शशिकांत निर्मल यांचे पण कार्याचं कौतुक करतो आणि SPN न्यूजलाही मी खूप खूप शुभेच्छा देतो. SPN न्यूजचं खूप चांगलं कार्य आहे. असंच तुम्ही सदैव जनतेचा आवाज उचला, जनतेचे जे प्रश्न मार्गी आहे ते लावा. कारण की चौथा जो स्तंभ आहे लोकशाहीचा, तो पत्रकार आहेत, मीडिया आहेत. त्यामुळे तुमच्याकडे खूप आशा अपेक्षेने लोक बघतात. तुम्ही बघू शकतात की मी कोणाचं नाव घेणार नाही, पण आज लोक फक्त कमर्शियल झालेले आहे, स्वतःचा स्वार्थ बघतात. तसं SPN न्यूज किंवा शशिकांत निर्मल नाही. त्यामुळे शशिकांत निर्मलचं कार्य खूप चांगलं आहे, खूप कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या पुढील कार्यास पण खूप खूप शुभेच्छा. आणि मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो की माझं मत मांडण्याची तुम्ही मला संधी दिली आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला जो व्यक्ती आहे, तुम्ही तुमच्या या माध्यमातून या पूर्ण शहरामध्ये पोहोचवणार. माझ्या ज्या भावना आहे, माझे जे विचार आहे किंवा म्हणजे माझं विजन आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा माझ्याकडून, श्री संत सावता माळी समाज अध्यक्ष म्हणून पूर्ण समाजाकडून तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. निश्चितच धन्यवाद. या ठिकाणी निलेश बंधुरे यांनी SPN न्यूज नाशिकचे तोंड भरून कौतुक केले आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांना निश्चितच आपण शुभेच्छा देणार आहोत. त्यांना या निवडणुकीसाठी आपल्याकडनं निश्चितच खूप खूप शुभेच्छा. हे होते सातपूर काशीमाळी समाज काशीमाळी समाजाचे अध्यक्ष निलेश नेताजी बंधुरे. आपण पाहत होता SPN न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. कॅमेरामन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.